आम्ही आलो आहोत गंजाड ग्रामपंचायत. सरपंच पुनर्स्थापित झालेले अभिजित देशक यांचे विशेष मुलाखतीसाठी त्यांच्यावर 2 वेळा राजकीय कावादावा रचून जर सरपंच पदाचा पद गेला असेल तरी पुन्हा ते जिद्दीने सरपंचची खुर्चीवर बसलेले आहेत, म्हणून त्याची विशेष मुलाखत घेऊ. राजकीय कावादावाने तुमच्या राजकीय नष्ट करायचे बरेच विरोधी लोकांनी प्रयत्न केले असतील तरी तुम्ही पुन्हा सरपंच पदावर आले, त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? गेल्या 2022 मध्ये मी लोक नियुक्त म्हणजे थेट सरपंच म्हणून पालघर जिल्ह्याची जी सरपंचांची निवडणूक त्याच्यामध्ये मी निवडून आलो होतो. भरघोस मतांनी असं मला लोकांनी माझ्या बाजूने कौल देऊन मला निवडून दिलं होतं. ऑक्टोबरमध्ये इलेक्शन झालं होतं, मी निवडून आलो होतो आणि लगेचच नोव्हेंबर महिन्यामध्ये एक यादी प्रसिद्ध झाली तलाठी सजा गंजाड यांच्याकडून आणि त्या यादीमध्ये अभिजित देशक पुढे लिहिलं होतं सरपंच म्हणून. अशी एक यादी प्रसिद्ध झाली आणि त्या यादीच्या बळावरती मला तहसीलदार डहाणू यांच्याकडून एक नोटीस आली की मी अतिक्रमण धारक आहे. खरं तर खूपच संशोधनाचा विषय आहे की एका महिन्यामध्ये मी निवडून आल्यानंतर दुसऱ्याच महिन्यामध्ये मी अतिक्रमण धारक कसा झालो. हरकत नाही, पण त्या यादीच्या आणि त्या नोटीसच्या बळावरती माझ्या विरोधकांनी माझ्या विरोधामध्ये अतिक्रमण धारक असताना मी निवडणूक लढलो असा एक डावपेच खेळत माझं जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे माझ्या विरोधात कंप्लेंट केली आणि त्याच्यानंतर सलग 8 ते 9 महिन्यांचा एक कालावधी गेला. त्याच्यामध्ये सरपंच पद माझं जिल्हाधिकाऱ्यांनी निष्कासित करण्याचा एक आदेश काढला. त्यानंतर मी कोकण आयुक्त मुंबई यांच्याकडे गेलो, त्यांच्याकडे सुद्धा माझ्याच विरोधामध्ये निकाल दिला गेला. त्यानंतर काही महिने तिथे चालल्यानंतर हायकोर्ट आणि हायकोर्टाने सुद्धा त्याच 2 खालच्या कोर्टांच्याच ह्याच्यावरती आदेशावरतीच शिक्कामोर्तब करून माझं पद निष्कासितचा आदेश काढला. कुठेतरी न्यायव्यवस्थेवरती माझा विश्वास जो काही उडत चालला होता, माझ्या कुटुंबियांचा, माझ्या मित्र परिवाराचा, सगळ्यांचा जो विश्वास उडत चालला होता आणि त्याचीच एक परतफेड म्हणून सुप्रीम कोर्टाने आता परवा झालेल्या 23 तारखेच्या झालेल्या एका हिअरिंग मध्ये माझ्या बाजूनी एक चांगला निर्णय देऊन आणि माझ्या समोरचे जे विरोधक होते त्यांना, त्याचप्रमाणे तहसीलदार असतील किंवा जिल्हाधिकारी असतील किंवा कोकण आयुक्त असतील आणि सोबतच हायकोर्ट यांच्यावरती चांगले ताशोरे ओढत की तुम्ही या पद्धतीने कोणतेही पुरावे नसताना सरपंचांचं पद कसं काय निष्कासित करू शकता. आणि मला कुठेतरी न्याय देण्याचा एक न्यायाची एक पहिली पायरी माझ्या बाजूने कुठेतरी दिली गेली. आता हे करत असताना बरेचसा काळ मला निवडणुकीनंतर 5 वर्षाची जी संधी होती त्याच्यामध्ये 3 वर्ष तर माझी गेलेली आहेत, पण उरलेली जी काही 2 वर्ष आहेत आता या 2 वर्षामध्ये माझी जी काही नागरिकांची जी काही अडचणी राहिलेल्या असतील, कामं राहिलेली असतील, ती कामं करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. त्याच्यासाठी मी असेल, माझ्या गावचे माझे सोबत निवडून आलेले सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील, आमचे उपसरपंच असतील आणि सर्व नागरिकांच्या मदतीने जो काही विकासाचा गाडा जो काही थांबलेला आहे तो हाकण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि मला असं वाटतं की मी त्याच्यामध्ये 100% सक्सेस राहीन. तुमच्या घराबाबतीत अतिक्रमणाची नोटीस दिली होती, त्या संदर्भात तुम्ही काय म्हणणार? नक्कीच नागरिकांना त्याच्यावरती थोडंसं मी लक्ष देण्याचा प्रयत्न करेन की ही तीच नोटीस होती जी की डहाणू तहसीलदारांकडून माझ्या नावाने नोटीस निघाली होती. ती नोटीस मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक आमच्या गावाचा एक खोटा सर्वे दाखवला गेला आणि त्याच्यामध्ये 280 लोकांची, आमच्या गंजाड मधल्या 280 लोकांची अतिक्रमण धारक म्हणून एक यादी प्रसिद्ध झाली, ज्याचा की मी उल्लेख मगाशी केलाय. तुम्हाला दाखवू शकेन मी, ही ती यादी आहे ज्या यादीमध्ये सरपंच म्हणून उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यातच हसण्यासारखी आणि एक लाजिरवाणी एक गोष्ट बघायला भेटेल तुम्हाला की त्याच्यामध्ये जिव्या सोमा म्हसे, जे की आमच्या गावाचे प्रसिद्ध असे वारली कलाकार होऊन गेलेत, ज्यांना की महसूल विभागानेच
जागा देणं, ज्या वेळेस त्यांना पद्मश्री मिळालं त्यानंतर महसूल विभागानेच हद्द निशाण्या करून जागा मोजमाप करून आणि दिली होती, आणि आज त्याच घराला त्याच व्यक्तीच्या नावाने अतिक्रमणधारक म्हणून एक यादी प्रसिद्ध होते. ही खूपच संशोधनाचा विषय असेल. मी जनतेला आवाहन करणार आहे की माझ्यासोबत असलेल्या 280 लोकांनी एकत्र यावं आणि शासनाने जो कुठेतरी आमच्यावरती एक चुकीचा गालबोट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे तो मोडून काढण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. त्याच्यामध्ये येणारी जी काही शासकीय यंत्रणा असेल, तलाठी असतील, तहसीलदार असतील, भूमी अभिलेख असेल, ज्या यंत्रणेने ही चुकीचं काम केलेलं आहे आणि कुठेतरी माझं राजकीय करिअर संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्या विरोधामध्ये मी आणि माझ्या पाठीमागे असणारी जनता आम्ही सर्वच्या सर्व उभे राहून, ताठ मानेने उभे राहून आणि आम्ही तो सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद. या नवरात्री निमित्ताने नक्कीच देवीच्या आशीर्वादाने जे काही समाजकार्य राहून गेलं आहे ते तुम्ही नक्कीच पूर्ण करतील अशी आशा आम्ही व्यक्त